उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत। आलेल्या मान्यवरांचं पुण्याचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपण पाहतात या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावर आपल्या गावच्या पंचाळी गावच्या प्रथम नागरिक म्हणून आपण पाहतायत सौ सुजाता रवींद्र पाटील सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। सौ मित्तल मंजन पाटील माजी सरपंच मॅडम यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सौ सुमन राजा वरठा ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आम्ही खूप खूप स्वागत करतोय। श्री रवींद्र ठाके पाटील माजी सरपंच साहेब या ठिकाणी त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तसेच श्री भवतेश जयवंत पाटील माजी सरपंच साहेब यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। श्री हेमंत मधुकर म्हात्रे पंचाळी यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तसेच श्री सुनील दिवाकर पाटील पंचाळी यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मंचावर उपस्थित श्री कुशल रवींद्र पाटील माजी उपसरपंच साहेब यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। तसेच श्री संकेत रवींद्र पाटील यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तसेच आपण पाहतायत महिला मंडळ अध्यक्षा सौ नेहा नितीन म्हात्रे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत ज्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत सौ सुरेखा म्हात्रे, सौ अरुणा भोईर, सौ श्यामल भोईर, सौ सविता भोईर, सौ संजीवनी भोईर यांचं सर्वांचं आम्ही पुण्याचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि अगदी थोड्याच वेळात आपण चालू करतोय। तर मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय, आपण प्रस्थापित व्हा। या ठिकाणी आपण सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करणार आहोत। आगे जा पूरा जा बाहर लेके ना अरे तर नक्कीच या स्पर्धेची सुरुवात करण्याआधीच आपण आपल्या गणरायांना वंदन करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथम गणरायांना वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपतींना वंदन करून आपण आजच्या या रात्रीची सुरुवात करणार आहोत। तर सरपंच मॅडमना मी विनंती करतोय, आपण महाराजांच्या या मूर्तीला हार अर्पण करणार आहोत। पहिलं पूजन खरोखरच महाराजांना आपण करणार आहोत हार अर्पण करून। बोला शिवाजी महाराज की। या ठिकाणी उद्घाटनाला मी पुण्याची एकदा विनंती करतोय सर्व मान्यवरांनी। तर या ठिकाणी आपण पूजन करूया आपल्या यष्टांचं मैदानाचं आणि तदनंतर आपण उद्घाटन कार्यक्रम संपन्न करूया। मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण या आपल्या मैदानाकडे जाऊया। दोन्ही संघ या आपण देखील लाईन अप करून घ्या लगेचच, अगदी 2 मिनिटात। संघ मल्याळी संघ यांना देखील मी विनंती करतोय, आपले खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे। आपण एक साइड लाईन करून घ्यायची, लाईन अप करून घ्यायचंय। या दोन्ही संघाला विनंती करतोय। दीपक 11 संघ, या दीपक 11 संघ आपण यायचंय। एका बाजूला आपण दीपक 11 संघाला पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संगम अल्याली पंकज पाटील आणि त्यांचा पूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेसाठी। पंकज पाटील देखील आपल्याला अगदी शेवटच्या दिवशी जे टी-शर्ट्स जे आहेत ते मॅन ऑफ द मॅच साठी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या दीपक 11 संघ देखील आपण करून घ्यायचंय लगेचच आणि दुसऱ्या बाजूला संगम अल्याली संघ। हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एका बाजूला संघ सज्ज झालेला आहे। दीपक 11 संघ हा सज्ज होतोय
दुसऱ्या बाजूला संगम अल्याली संघ. तर आपण पाहतायत संगम अल्याली संघाकडून देखील अनिकेत राऊत आपल्याला एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पंकज पाटील देखील यांचं देखील उपस्थिती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. तर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार. मी सर्वप्रथम आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित राहा आणि सर्व मान्यवर या आपण देखील यायचं. अगदी उद्घाटनाचा कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत. पहिलं यशांचं पूजन केलं जाईल, हार अर्पण केलं जाईल आणि जोरदार टाळ्या या ठिकाणी. तसेच धूपबत्ती आपण अर्पण करणार आहोत. यष्टांचं या ठिकाणी पूजन करण्यासाठी आज जमलेल्या सर्व मान्यवरांचं पुण्याचे एकदा सरपंच चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी पूजन होत आहेत आपल्या सरपंच मॅडमच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण श्रीफल तोडून या उद्घाटनाचा कार्यक्रम अगदी मॅडमच्या हस्ते संपन्न होईल असं मी नक्कीच आवर्जून म्हणेन. तर एकत्रित सर्वांनी बोला गणपती बाप्पा. सुरेख असं श्रीफल मी मान्यवरांपैकी पुन्हा एकदा सौ मित्तल मंजन पाटील मॅडम यांना देखील विनंती करते या आपण देखील श्रीफल तोडून या स्पर्धेचे उद्घाटन आहे ते उद्घाटन समारंभ पूर्ण करायचा आहे. बोला गजाई भवानी माते की. त्यानंतर आम्ही सौ सुमन राजा वरठा ग्रामपंचायत सदस्य मॅडम आहेत त्यांना देखील विनंती करते या आपल्या शुभ हस्ते श्रीफल या ठिकाणी अर्पण करूया. बोला गणपती बाप्पा. सुरेख अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहिजे. त्यानंतर श्री रवींद्र ठाक्या पाटील माजी सरपंच साहेब यांना देखील मी विनंती करतो या आपले वरिष्ठ आहेत आणि आज या आपण आपला मान पहिला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा बना गावदेवी माते की. त्यानंतर माननीय श्री भवतेश जयवंत पाटील माजी सरपंच साहेब यांना देखील मी विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते पण देखील या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची शोभा आपण श्रीफल तोडून वाढवूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्याला पाहायला मिळते सुरेख. त्यानंतर हेमंत मधुकर म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील मी विनंती करतो या आपण त्यानंतर श्री सुनील दिवाकर पाटील पंचाली गावचे सदस्य आहेत. आपण पद्धत या ठिकाणी पंचाली गावचे रहिवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण श्रीफल तोडून अगदी फटाक्याची जोरदार आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. संजय म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपले वरिष्ठ आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच पंचाळी म्हटलं तर त्यांचं सहकार्य आपल्याला लाभत असतात. असेच आणखीन एक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित असते. आणि आपल्या महिला मंडळ म्हणजेच अध्यक्ष सौ नेहा नितीन म्हात्रे मॅडम यांना मी विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते एक आपण श्रीफळ या ठिकाणी अर्पण करूया. आणि त्यानंतर मी आणखीन एक आपले जुने जाणते क्रिकेटर म्हणे त्यांच्याकडे नक्कीच बसलेला आहे असे निलेश अण्णा. या निलेश अण्णा अगदी ओव्हरआर्म म्हणा अंडरआर्म म्हणा मात्र चांगलं आपल्याला 40+ मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. असे आपल्या पंचाळी गावचे नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून देखील आपण
हेमंत पुराव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते देखील एक श्रीफळ आणखीन आपण अर्पण करणार आहोत. अगदी मान्यवरांची आज मांदेवाडी आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणावर आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना अगदी सोहळा संपन्न होतोय. आणि सविता भुईर मॅडम यांना देखील मी विनंती करतो, या आपल्या देखील शुभ हस्ते आपण श्रीफळ अर्पण करूया. आपल्या सौरभच्या मातोश्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ भुईर यांच्या मातोश्री. त्यानंतर परेशची मातोश्री म्हणजेच मुक्ता जयवंत मात्रे मॅडम यांना विनंती करतो, या आपण एक श्रीफळ तोडून या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवतोय. त्यानंतर अरुणा संजय भुईर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, या आपण देखील यायचं आहे. अगदी सुरेख कार्यक्रम, अगदी नारळ देखील आपण पाहतोय. श्रीफळ तोडले जात आहेत या उद्घाटनाचा कार्यक्रम. कारण हे जो स्पर्धा आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने यावी ह्यासाठी आपण नारळ तोडून ही नक्कीच. आणि या स्पर्धेचा ज्या पद्धतीने आपण पाहतोय नेहमी जर पाहिलं तर ज्याला आतुरता असते आणि अंकुश भुईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे शुभ नारळ तोडत करूया. आई जगाच्या रूपामध्ये आपण अंकुश भुईरला पाहतोय. खूप चांगलं नेतृत्व कर्तृत्व त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण या ठिकाणी लगेचच नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण भवतेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला जर पाहिलं तर कॉईन आपण पाहतोय, एका बाजूला पंचाळी कॉईन आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वन मॅन शो म्हटलं तर अगदी जुनं क्रिकेट पंचाळी गावचं हे अजूनपर्यंत नाव ज्यांनी टिकवून ठेवलेले आहे अशा आपण पंचाळी गावचे खेळाडू पाहतोय. या अल्ल्याली संघ आपण यायचंय. अनिकेत या आपण अगदी एक्सपिरियन्स म्हणून अनिकेत जेव्हा आपण पाहतोय अल्ल्याली म्हणा किंवा क्रिकेट म्हणा ज्यांनी पुढे नेलेला आहे असा अनिकेत राऊत आपल्याला पाहायला. वेलकम अनिकेत, आपलं स्वागत आहे. या पंचाळी कॉल आहे आणि वन मॅन शो संघ मल्याळी संघ नाणेफेक जिंकलाय. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे आज? कसं वाटतं ही एलईडी हे मैदान अगदी वेगळं आहे? कारण की पंचाळी गावामध्ये जर पाहिलं तर 1-2 आठवड्यापूर्वीच आपण एक स्पर्धा पाहिली, त्यानंतर हे दुसरं आयोजन आपल्याला पाहिलं. काय म्हणतील पंचाळी गावाबद्दल? खूप सुंदर आयोजन आहे. जेव्हा ग्राउंडमध्ये एंट्री केली तेव्हा मला वाटतं पालघर प्रीमियर लीग नंतर कुठलं आयोजन चांगलं मला वाटलं असेल. म्हणजे लाईट्स वगैरे बघतोय, खूप चांगली लाईट आहे आणि ग्राउंड आणि बाकी आयोजन आणि स्टेज वगैरे खूप छान आयोजन केलं अंकुश भोईर आणि टीम. आणि सगळ्या टीमला माझ्याकडून बेसलं. आज पहिला बॅटल रंगतोय. एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे, दुसऱ्या बाजूला अल्ल्याली संघ आहे. तर आजची बॅटल आपल्याला कसं वाटणार आहे? आपण डिसिजन काय घेणार आहोत? फिल्डिंग करणार आहोत आम्ही, कारण पहिलीच मॅच आहे. समोर टीम दीपक 11 आहे. अंडरमध्ये सर्व टीम चांगले असतात. प्रॅक्टिस चांगली करते, त्यांचा रिझल्ट चांगलाच लागतो. आपण सध्याचा हंगाम चांगला सुरू आहे. पहिला सामना असेल तर चांगला खेळण्याचा प्रयत्न असेल. आज तुमच्या संघामध्ये जर पाहिलं तर वेगवान गोलंदाज राहुल माली नाही आहे. नवीन यंगस्टर खेळाडूंना तुम्ही इथे नक्कीच खेळवणार आहेत. काय म्हणतील त्याच्याबद्दल? आहेत सर्व प्लेयर्स आहेत, परंतु त्यांना मी एकच सल्ला देईल की फक्त मॅचेस खेळण्यासाठी सर्व प्लेयर्स येत आहेत. परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये किंवा ओव्हरआर्म क्रिकेट कुठलंही असू द्या, तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असते. प्रॅक्टिस करा तरच तुम्हाला सक्सेस मिळतं. धन्यवाद अनिकेत, खूप चांगला आपण प्रतिसाद दिला. या नाणेफेक असतं तर काय डिसीजन असतं? फील्डिंग का ही करता हमारा भी डिसीजन. अभी बैटिंग करने का आपका टीम भी बहुत फॉर्म में चल रहा है. जिस तरह से देखा जाए टॉप 8 में आती है हर वक्त. यहाँ पे जिस तरह से आयोजन किया, क्या कहना चाहोगे? आयोजित बहुत अच्छा है और आज आपका पूरा टीम यहाँ पे देखने को मिलेगा. पूरा टीम है? पूरी टीम है हमारी. थैंक यू वेरी मच. फिर से एक बार आपका तहे दिल से स्वागत है. या मॅडम भवतेश पाटील, अगदी दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आपण त्या स्पर्धेच्या दरम्यान, त्या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि दोन्ही संघाला उभं राहायचंय. अगदी ओळख परेड होईल एक मान्यवरांच्या शुभ असते. आज उपस्थित सर्व मान्यवर
2024 सालचं वन मॅन शो प्रस्तुत सरपंच चषक यांनी उत्कृष्ट असं ग्राउंड बनवलं आहे आणि तुम्हाला त्या दोन्ही संघाला सुरुवात करून पुढील सुद्धा संघ आम्ही 3 दिवस तिने तुम्हाला असेच ग्राउंड उपस्थित करून देऊ. तसेच मी विशेषतः वन मॅन शो टीमच्या सर्व सभासदांना शुभेच्छा देतो. आज 8 ते 10 वर्षापासून असे 50,000 ह्या अगोदर सुद्धा माझ्या मते 10-15 वर्षापासून ते 5,000 3,000 पासून सुरू आणि ह्या पुढेही म्हणजे कोणी आम्ही कोणाची परिस्थिती करत नाही आहेत. म्हणजे त्याच्या चढाओढ न करता हे लोक परंपरागत चालू ठेवावी आणि मी त्यांना नेहमी मदत करत राहू. आर्थिक असो मानसिक असो आमच्यातर्फे आणि आमच्या गावकऱ्यांतर्फे नेहमीच, कारण यानं कुठलंही गालबोट न लावता ते आयोजित करतात हे महत्त्वाचे आहे. तसेच दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतो आणि पुढे जाण्यासाठी त्यातली कुठली तरी टीम एक पोचो या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. अगदी आपले माजी सरपंच यांचं आपण शुभेच्छा ऐकल्या. खूप चांगल्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. प्रत्येकाला आवर्जून सांगितलंय, चॅलेंज दिलंय. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांना देखील आपण खेळण्याची संधी द्या. या आपण एक फोटोशूट करणार आहोत. मोबाईल तर नवीन पाटील साहेब आपण पाहत आहेत, त्यांच्या 2 शब्द मनोगत अगदी व्यक्त करतील. हॅलो, वन मॅन शो याचं प्रथम मी स्वागतही करतो आणि त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो का ज्या आपण जे मंडळ आहे यांनी कसोशीने जे सालाबादप्रमाणे यंदाही करायला लावलं आहे आणि कुठल्याही क्रिकेटला कुठल्याही गालबोट न लावता आजपर्यंतची त्यांची जी ख्याती आहे त्यांचा मी प्रशंसा करतो आणि यापुढे असेच चालू राहावं त्यासाठी प्रथमतः दोन्ही संघ प्रथम आपल्या मैदानात खेळत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आपण क्रिकेट हा खेळ जरी असला तरी हा खेळाडूवृत्तीने आपल्याला हा खेळ करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा गालबोट न लावता अंपायरने म्हणजे आपल्या पंचाने दिलेला निर्णय ग्राह्य मानून तो चुकीचा का बरोबर ह्याचा कुठलाही विचार न करता कुठल्याही ह्याला गालबोट न लावता जी परंपरा चालू आहे त्याबद्दल तुम्ही दोन्ही संघाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आपण मैदानात उतरतात ह्याच आपला विजय असतो. त्याचा जय पराजयाचा हा विषय नसतो. जो मैदानात येईल तोच खरा आपला कर्तृत्व बजावण्यासाठी आलेला असतो आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून सर्व जे टीम उतरतील 3 दिवसात त्यांचा मनापासून मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि असेच वन मॅन शोच्या कार्यक्रमासाठी त्यांना यापुढेही अशीच भरीव मदत देण्याचा आम्ही या निमित्ताने आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद माजी सरपंच साहेब. आपण पाहिलं दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया सर्वांनी. या आपण इथून सुरुवात करूया. संघ जर दीपक 11 संघ कर्णधार आपण या एक सोबत घेऊन जायचं आहे तर आपण पत्रिका शुभेच्छा देऊया. या मॅडम आपण देखील अगदी एका लाईनअपने छोटा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जो बॉक्स क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमी वयाचा दीपक 11 संघाकडून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही संघ सज्ज झाले. पहिलाच या सामना आपल्याला पाहायला मिळेल. या गावामधून वन मॅन शो आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप सारं प्रेम या स्पर्धेसाठी. अगदी 3 ते 4 वर्षापूर्वी पाहिलं तर खूप मोठी स्पर्धा आपण इथे अनुभवली होती. अगदी भव्य स्टेज पाहिले होते, भव्य खेळाडूंसाठी कक्ष पाहिले होते, त्यानंतर प्रेक्षकांसाठी देखील कक्ष आपण पाहिली होती. अशी भव्य दिव्य टुर्नामेंट आणि रेश्मा मयेकरचं देखील आगमन आपण पाहिलं होतं या वन मॅन शो आयोजनामध्ये. तर नक्कीच ही स्पर्धा आणखीन एक रंगली जाईल. यंदाचं नवीन वर्ष आहे, नवीन रंगरूप घेऊन उतरलेले आहेत सर्व खेळाडूंना मी पुण्याच्या एकदाच या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि पहिला सामना या ठिकाणी सुरुवात होईल. अंकुश यांना मी 2 शब्द या स्पर्धेबद्दल अगदी शुभेच्छा द्या आपण दोन्ही संघाला, कारण की आयोजक आहे. या आयोजकाच्या वतीने दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. तुम्ही इथे चांगला खेळ करा, खेळाडू वृत्ती दाखवा खरोखर, कारण
खेळाडू वृत्तीशिवाय आपला क्रिकेट पुढे जाणार नाही. म्हणून सर्व दोन्ही टीमने चांगला परफॉर्मन्स दाखवा. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. धन्यवाद. हे होते आपले आयोजक म्हणून अंकुश भोईर यांचा आपण आवाज ऐकला. दोन्ही संघाचे कर्णधार बॉल सिलेक्शन चेंडू सिलेक्शनसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या चेंडू सिलेक्शन आपण पहिला करणार आहोत आणि सामना या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. यस, या ठिकाणी आपण पाहतो शाहू सर देखील उपस्थित आहेत मंचावर. आपण विराजमान व्हा ही आमची एक इच्छा आहे. या आपली विनंती, आपण मंचावर उपस्थित राहून विराजमान व्हा. बॉल चाहिए. होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत समारंभ आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही आपण पंच पाहत आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एका बाजूला समीर खान ऑफिशियल पंच म्हणून सातत्याने कार्य करत असतात. दुसऱ्या बाजूला धीरज मोरे. हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुरुवात चांगली केली आणि चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय जो या मॅच साठी आपण चेंडू वापरले गेले आहेत. अगदी आवर्जून या ठिकाणी पाहिलं जाईल की चेंडू टॅप आहे की नाही, कारण की प्रत्येक सुरुवात जो असतो सुरुवातीचा चेंडू